नमस्कार. आम्ही सकाळपासून TITIच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसलो आहे. आमच्या समोरून आयुक्त मॅडम गेल्या, पण पोरायसोबत एक शब्दही बोलल्या नाही. पोरायची मागणी आहे, आमचा फर्स्ट प्रिफरन्स फिनिक्स अकॅडमी होता, तो आम्हाला द्या. अजून आमच्या मागण्या आहे. मॅडम मुंबईला गेले आहे, यायना आमची आयुक्तासोबत बैठक लावायला पाहिजे आणि त्या बैठकीचं पत्र आम्हाला द्यायला पाहिजे. आता संध्याकाळचे 7 वाजून राहिले, 7:15 झाले, 7 नाही 7:15 झाले. तर पुन्हा मी आज विधानसभेतलं पडळकर साहेबाचं भाषण ऐकलं. ते म्हणते का विद्यार्थी क्लासवर दबाव टाकून राहिले आणि दबाव टाकून ठीक आहे क्लास काही दबाव टाकून बंद करण्याच्या विरोधात आंदोलन आहे. आंदोलन कमिशनखोरीच्या विरोधात आहे. पडळकर साहेबाले कदाचित माहीत नसन का TITI आणि बार्टी MPSC राज्यसेवा परीक्षेची क्लासले फी देते शिकवाची ही 70,000 रुपये. आणि महाज्योती त्यानं माहिती घ्या, आमदार आहे ते लेटर पाठवा एक वेळा महाज्योतीले आणि त्याला विचारा का तुम्ही किती पैसे देता. हे 1,40,000 रुपये देते, डायरेक्ट डबल पैसे. म्हणजे वरचे 70,000 रुपये मंत्र्यालय आणि अधिकाऱ्याला कमिशन जाते का. म्हणजे एकाच कोर्ससाठी आदिवासी आणि SC विद्यार्थ्यांसाठी 70,000 आणि OBCच्या पोरासाठी 1,40,000. म्हणजे ज्या फी मध्ये 2 OBCचे पोरं व्हायचे तर हे एकाच जणाची फी देऊन राहिले. म्हणजे 64 करोड. ठीक आहे, आम्ही पाहिलं 64 लाखाचं टेंडर होतं. ठीक आहे, ते डायरेक्ट 64 करोडची टेंडर प्रक्रिया होती, ती डायरेक्ट 83 करोडवर गेली. म्हणजे एका टेंडर प्रक्रियेत हे 17 करोड 18 करोड 20 करोड रुपये खाऊन राहिले डायरेक्ट. म्हणजे तुम्ही 1,40,000 फी कशी देऊन राहिले. कदाचित यायला माहीत नसन. यायनं डॉक्युमेंट मागवायचे अकॅडमीचे आणि अकॅडमीचे डॉक्युमेंट मागवल्यावर कोणाचं पोलीस भरतीकडं ठीक आहे शारीरिक चाचणीचं ग्राउंडचं लेटर नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणाकडं कोणाकडं तर शॉपॅक लायसनवर तारीखच नाही आहे, ज्या वेळेस रजिस्टर झाली त्यावेळेस. हे तुम्ही मागा आणि मग त्याच्यानंतर विधानसभेत बोलावं, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.